इंडिया टीव्ही 9 न्यूज महाराष्ट्र। सोमवार दिनांक 30 डिसेंबर रोजी डॉक्टर विजय सूर्यवंशी, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, सागर धोमकर, विभागीय उपायुक्त पुणे विभाग यांच्या आदेशानुसार अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क सोलापूर भाग्यश्री जाधव, उप अधीक्षक SR पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या ठिकाणी फक्त गोवा राज्यात विक्रीसाठी असलेल्या मद्याचा साठा करून विक्री होत असल्याची बातमी बातमीदारामार्फत मिळाली। त्यानुसार टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर येथे एका घरात छापा टाकला असता घरामध्ये खाकी पुठ्ठ्याचे बॉक्स असल्याचे दिसून आले। सदर बॉक्सची तपासणी केली असता त्यामध्ये महाराष्ट्र राज्यात विक्री करता प्रतिबंधित आणि गोवा राज्यात विक्रीसाठी असणाऱ्या विदेशी मद्याच्या बाटल्या दिसून आल्या। यामध्ये रॉयल क्लासिक माल्ट विस्कीच्या 50 बॉक्समध्ये 750 मिलीच्या एकूण 600 बाटल्या मिळून आल्या। सदर ठिकाणाहून आकाश धनंजय गवळी, वय 26, राहणार टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर या आरोपीस अटक केली। त्यास अजून मद्याचा साठा कोणाकोणास विक्री केला अशी विचारणा केली असता शहाजी गायकवाड यास विक्री केल्याचे सांगितले। त्यानुसार सदर आरोपीस ताब्यात घेऊन त्याने सांगितल्यानुसार गायकवाड वस्ती, टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ येथे शहाजी गायकवाड याच्या घरी जाऊन शोध घेतला असता त्याच्या ताब्यातून घराशेजारील शौचालयात गोवा राज्य बनावटीचे फक्त गोवा राज्यात विक्रीसाठीचे रॉयल क्लासिक माल्ट विस्कीचे 25 बॉक्समध्ये 750 मिलीच्या 300 बाटल्या मिळून आल्या। सदर ठिकाणी शहाजी पठाण गायकवाड, वय 22, राहणार टाकळी सिकंदर, तालुका मोहोळ, जिल्हा सोलापूर यास अटक करण्यात आली। सदर कारवाई दरम्यान यातील सहभागी आरोपी अमोल गवळी हा फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे। संपूर्ण कारवाईत गोवा राज्यात विक्रीसाठीचे रॉयल क्लासिक माल्ट विस्कीचे एकूण 75 बॉक्समध्ये 750 मिलीच्या 900 बाटल्या आणि मोबाईल जप्त करण्यात आला असून एकूण 3,85,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करून 2 आरोपींना अटक करून आणि एका फरार झालेल्या आरोपी विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमानुसार 1949 चे कलम 65E 80, 81, 83, 90, 103, 108 प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला असून सदर गुन्ह्यात आणखी काही इसमांचा सहभाग असण्याची शक्यता असून त्याबाबतचा तपास सुरू आहे। 31 डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर सदर अवैध साठा विक्री करून शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडवण्याचा आरोपींचा कट उधळला असून अशा प्रकारच्या कारवाया यापुढेही सुरूच राहणार आहेत। सदर कारवाई जगन्नाथ पाटील, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अ विभाग सोलापूर, दुय्यम निरीक्षक धनाजी पवार, रमेश कोलते, अंजली सरवदे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सज्जन चव्हाण, जवान चेतन वनगुंटी, अनिल पांढरे, शोएब बेगमपुरे, वसंत राठोड यांच्या पथकाने पार पाडली असून सदर गुन्ह्याचा अधिक तपास निरीक्षक जगन्नाथ पाटील करत आहेत।